पोलीस दलाने याविषयी माहिती घेतली का? काय नेमकी कुठले हे ड्रोन आहेत? मी सदरचा भर कालच्या घटनेवर देतो। काल बीड जिल्ह्यामध्ये 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीत माहिती घेतली असता 33 ठिकाणी हे ड्रोन आपल्याला फिरताना दिसले। हे साधारणतः 150 ते 200 मीटर उंचीवर हे ड्रोन उडत होते। तर त्या संबंधी आम्ही लोकांना आता आवाहन केले की वेगळ्या या ड्रोन संबंधी लोकांमध्ये वेगळ्या अफवा आहेत। या ड्रोनमुळे घरफोड्या वाढलेल्या आहेत, या ड्रोनमुळे ट्रान्सफॉर्मर्स बंद करून अंधार निर्माण केला जातो, असं कोणत्याही प्रकारचं अशी कोणतेही हे या ड्रोनमुळे झालेलं नाहीत। आणि या ड्रोनमुळे ग्रामीण भागात पॅनिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती काल रात्री, की लोक जमावाने एकत्र जमून गावात फिरत होते आणि कोणी अनोळखी मनुष्य गावाच्या बाहेर दिसला तर त्याला ते जाब विचारत होते आणि 2 ठिकाणी अशा लोकांना मारहाण केल्याच्या पण घटना घडलेल्या आहेत। या ठिकाणी माझं कृपया आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना आवाहन राहील की कोणत्याही घटनेने पॅनिक होऊ नका। सदरच्या जे ड्रोन वगैरे आहेत त्यांच्यावर संबंधित यंत्रणा संबंधित यंत्रणांना त्यांची माहिती दिली गेलेली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। फक्त या ड्रोन बद्दल मी अधिक माहिती आपल्याला आता देऊ शकत नाही। हा उद्देश माझा आहे की कोणत्याही प्रकारे अफवा पसरू नयेत व नागरिकांनी याची धास्ती घेऊ नये आणि जमावाने रात्री एकत्र जमू नये। ड्रोन फिरणे आणि चोऱ्या याचा आम्ही सविस्तर तपास केलेला आहे। ड्रोन फिरल्यामुळे त्या गावात चोरी झाली वगैरे असे प्रकार कुठेही घडलेले नाहीयेत। एका आष्टी भागात एका ठिकाणी घडलेला आहे, परंतु त्याचा ड्रोनशी संबंध नाहीये। याबाबत पोलिसांची परवानगी कोणी घेतलेली नाहीये। सर आपण बोलतो ते पूर्ण तपास झाल्यावरच कळेल, ती माहिती मी आता आपल्याला देऊ शकत नाही। या ड्रोनच्या बाबत नागरिकांनी जे रात्री ड्रोन फिरतात तर नागरिकांनी भयभीत होऊ नये, जमावाने एकत्र बाहेर पडू नये आणि गावाच्या बाहेर जाऊन कोणालाही अनोळखी व्यक्ती दिसला तर त्याला तो ड्रोन ऑपरेट करतो असे समजून मारहाण वगैरे करू नये आणि धास्ती घेऊ नये कोणत्याही प्रकारची। पोलिसांच्या गाड्या पेट्रोलिंग करत असतात। काल जिथं माहिती मिळाली तिथं सर्व ठिकाणी पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या। त्याचा तपास चालू आहे। योग्य म्हणजे आपल्याला फ्रुटफुल म्हणजे काय त्याच्यात आढळताच शेअर करण्यात येईल आपल्याला।